सो लास्ट लेक्चरमध्ये आपण सेट हा चॅप्टर स्टार्ट केला होता. यामध्ये आपण रिप्रेझेंटेशन ऑफ सेट बघितला. त्यामध्ये दोन इम्पॉर्टंट टाईप्स आपण डिस्कस केले. रोस्टर फॉर्म, त्यालाच आपण लिस्टेड मेथड म्हणतो. त्यामध्ये आपण सगळे इलेमेंट्स लिस्ट करतो. आणि आपण त्यानंतर सेकंड टाईप बघितला. त्या सेकंड टाईपमध्ये त्याला आपण म्हणतो बघा सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म एखाद्या सेंटेन्समध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो. एखादा इक्वेशन असेल तर इक्वेशन, ओके, किंवा एखादा रिलेशनच्या फॉर्ममध्ये आपण त्याला लिहित असतो. त्यामध्ये आपण सगळे इलेमेंट इन्क्लूड करत नाही. सो त्याचे आपण एक्झाम्पल काल स्टडी केले. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ सेट हा न्यू पॉईंट चालू केला होता परत. त्यामध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ सेट स्टडी केले. ओके, सो वन बाय वन आपण जर बघितलं तर आपण त्यामध्ये काय काय बघितलं, कोणते कोणते टाईपचे सेट बघितले बघा. पहिला आपण बघितला एम टी सेट, बरोबर ना. एम टी सेटलाच आपण नल सेट म्हणतो. आपण तो डिनोट करतो फायने. नेक्स्ट बघितला आपण सिंगल टोन सेट. सिंगल टोन सेट म्हणजे त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स फक्त 1 असतात. तिसरा आपण सेट कोणता बघितला, इक्वल सेट, बरोबर, इक्वल सेट. चौथा आपण बघितला इक्विवॅलंट सेट. इक्विवॅलंट सेट, दोघांमधला डिफरन्स आपण काल डिस्कस केला होता, बरोबर. नंबर 5ला आपण बघितला फायनाईट सेट. फायनाईट सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स हे कसे असतात, नंबर ऑफ एलिमेंट्स फायनाईट सेटमध्ये काउंटेबल असतात. आणि नंतर बघितलं आपण इन्फानाईट सेट. इन्फानाईट सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स अनकाउंटेबल असतात. ओके, म्हणजे इन्फानाईट असतात थोडक्यात. नंबर 7ला आपण बघितलं सबसेट. जर कोणत्याही एखाद्या सेटचे सगळेचे सगळे एलिमेंट दुसऱ्या सेटमध्ये जर प्रेझेंट असतील तर त्याला आपण म्हणतो बघा सबसेट. ओके, आणि पुढचा आपण काय बघितला, सुपरसेट, बरोबर आहे. सो सुपरसेट कशाला म्हणतो आपण, जर ज्या एलिमेंट्समध्ये दुसऱ्या सेट म्हणजे ज्या सेटमध्ये दुसऱ्या सेटचे सगळे एलिमेंट प्रेझेंट आहेत, आहे की नाही, तर आपण सुपरसेट म्हणतो. समजा आपण असं लिहिलं होतं ना, ए इज अ सबसेट ऑफ बी. जर हेच मी जर रिव्हर्स करून जर लिहिलं म्हणजे हे काय होईल, याला रीड कसं करतो आपण, बी इज सुपरसेट ऑफ ए. ओके, सो हे 8 आपण टाईप बघितले होते. सो आपले जे राहिलेले 2 टाईप होते बघा, त्यातला 9 आहे पॉवर सेट. ओके, आता पॉवर सेट मी तुम्हाला एक्झाम्पल नाही सांगतो बघा. पॉवर सेट आपण डिनोट करतो पी ऑफ ए ने. ठीक आहे, पी ऑफ ए. पी म्हणजे पॉवर ऑफ सेट ए. आता सपोज कन्सिडर करा, मी एक एक्झाम्पल इथं घेतो डायरेक्टली पॉवर सेट लिहिण्यासाठी. ए इज इक्वल टू समजा तुम्हाला दिलं आहे 1 2 3, हा एक सेट दिला आहे. आता मला काय करायचं, ह्या सेटचा पॉवर सेट लिहायचा आहे. पॉवर सेटचा सिम्पल मिनिंग काय, पॉवर सेट मीन्स वी कॅन राईट ऑल द सेट्स व्हिच आर द सबसेट ऑफ ए. तुम्हाला सगळ्या सेटचं कलेक्शन करायचं आहे. पॉवर सेट म्हणजे काय, वी कॅन राईट ऑल द सेट, सगळे सेट तुम्हाला लिहायचे आहेत विच आर सबसेट ऑफ ए. ते कोणाचे सबसेट असले पाहिजे, एचे. सो पॉवर सेट तयार कसं होतो बघा आता. ओके, सगळ्यात पहिला एलिमेंट होतो फाय. फाय म्हणजे कोण, एम टी सेट. एम टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. पहिला कोणता येईल मग, ऑलवेज फाय येईल. सो फाय लिहायचा किंवा एम टी सेट लिहायचा. ठीक आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये 1 2 3 एलिमेंट्स आहेत. त्याला सिंगलमध्ये लिहा. 1 हा ह्या एचा सबसेट आहे, बरोबर. नेक्स्ट 2 सुद्धा काय आहे, ह्या सेटचा सबसेट आहे. नेक्स्ट 3 सुद्धा काय आहे, ह्या सेटचा सबसेट आहे, बरोबर. आता 2 2 एलिमेंट्स लिहा. म्हणजे पहिला काय येईल 1,2. 1,2 ह्या सेटचा सबसेट आहे. ठीक आहे. त्यानंतर 1,3, तो हा 1,3 हा पुन्हा ह्या सेटचा सबसेट आहे. नेक्स्ट काय येईल 2,3, हा सुद्धा ह्या सेटचा सबसेट आहे, बरोबर. आता लास्ट कोण राहिलं, गिवन सेट. हा स्वतःचाच काय असतो, सबसेट असतो. मग गिवन सेट लिहायचा शेवटी 1 2 3. हे झालं कम्प्लीट आन्सर. दिस इज कॉल्ड ॲज अ पॉवर सेट. सो पॉवर सेटमध्ये तुम्हाला जेवढे काही सेट दिसतात बघा आतमध्ये, किंवा आपण एलिमेंट्स म्हणू, हे सगळे एलिमेंट ह्या गिवन सेटचे कोण असतात, सबसेट असतात. परत सांगतो, फाय हा सगळ्यांचा सबसेट असतो. पहिला फाय आला, दुसरा आला 1, मग आला 2, मग आला 3. ठीक आहे, सिंगल एलिमेंट. नंतर 2 2 एलिमेंट घेतले आपण, 1 2, त्यानंतर 1 3, आणि त्यानंतर 2 3. आणि प्रत्येक जो सेट असतो तो स्वतःचाच काय असतो, सबसेट असतो, म्हणून 1 2 3. समजलं, याला म्हणतो आपण पॉवर सेट. आता पॉवर सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती येणार आहेत, म्हणजे हे जे दिसतं ना तुम्हाला इथं, किती आले बघा, मोजा. 1 2 3 4 5 6, हा 7 आणि 8 दिसतंय ना. हे 8 टोटल याच्यामध्ये सेट तयार झाले आपण पॉवर सेटच्या आतमध्ये. मग त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा,
number of elements in power set, number of elements in power set इज इक्वल टू काय असतं, 2चा पावर नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन द, इथं खाली लिहितो मी, नंबर ऑफ एलिमेंट्स इन द पॉवर सेट इज इक्वल टू 2चा पावर number of elements present in given set, number of elements present in given set, गिवन सेटमध्ये तुमचे नंबर ऑफ एलिमेंट्स किती प्रेझेंट आहेत. आता इथंच एक्झाम्पल बघा, मग नंबर ऑफ एलिमेंट्स आपण इथं काउंट केलं बघा, 8 येतात बरोबर. मग 2चा पावर नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन गिवन सेट, मग गिवन सेटमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 3 आहे. म्हणून याचा पॉवर सेटमध्ये एलिमेंट्स किती झाले, 2चा पावर 3 8. समजलं. जर 4 असते तर काय झालं असतं, मग 2चा पावर 4 16 झाले असते. येतं लक्षामध्ये. ओके. आता तुम्ही मला याचा सांगा आन्सर काय येईल. तुम्हाला समजा एक सेट दिला आहे, समजा एक्झाम्पल 2 ए दिला आहे. आता तुम्हाला समजा ABC. ओके, तुम्हाला याचा पॉवर सेट लिहायचा आहे ABCचा. ओके, सो P ऑफ A इज इक्वल टू, बोला पहिलं काय लिहू, पहिला एलिमेंट 5, दुसरा A, नेक्स्ट B, प्रत्येकाच्या मध्ये कॉमा द्यायचा आणि प्रत्येकाला कर्ली ब्रॅकेट मध्ये द्यायचं. करेक्ट. C, नेक्स्ट AB, BC, AC आणि लास्ट ABC. हे झालं कम्प्लीट. ओके, 2 मार्काचा क्वेश्चन आहे बघा थेरी पेपरला हा. राईट डाऊन द पॉवर सेट किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन द पॉवर सेट. समजलंय मग पॉवर सेट काय असणार आहे. हा होता आपला 9वा टाईप. आणि नंबर 10 लास्ट वाला आहे आता युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट, आता युनिव्हर्सल सेट सुद्धा मी तुम्हाला एक्झाम्पल होऊन सांगतो. समजा हां, पहिल्यांदा डिनोट कशाने करतात ते लक्षात ठेवा. युनिव्हर्सल सेट आपण डिनोटेड बाय, याला आपण डिनोट करतो कॅपिटल X किंवा कॅपिटल U. हे 2 नोटेशन आपण युनिव्हर्सल सेटसाठी वापरतो. ओके. आता समजा तुम्हाला युनिव्हर्सल सेट दॅट इज कॅपिटल X इज गिवन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असं दिलं आहे बरोबर. आणि त्यानंतर आणखीन काहीच तुम्हाला सेट दिले. समजा A दिला आहे तुम्हाला 1 3 5 7 9. त्यानंतर B दिला आहे सपोज तुम्हाला 2 4 6 8 10. ठीक आहे. C दिला सपोज तुम्हाला 2 3 5 7. आणि आणखीन एक सेट घेतो मी. समजा D दिला आहे तुम्हाला 1 4 आणि 9. आता यामध्ये काय बघा, आता समजा याला एक कंप्लीट प्रॉब्लेम कन्सिडर करा. सो अंडर द कन्सिडरेशन A, B, C आणि D या चारही सेटचे एलिमेंट्स तुमचे कशामध्ये प्रेझेंट आहेत, X मध्ये प्रेझेंट आहेत. ओके, मी रिपीट करतो. ह्या गिवन प्रॉब्लेममध्ये सेट A, B, C, D यांच्यामधले जे एलिमेंट्स आहे बघा, हे सगळे एलिमेंट कोणामध्ये प्रेझेंट आहेत, X मध्ये प्रेझेंट आहेत. सो कोणत्याही गिवन कन्सिडरेशनमध्ये किंवा गिवन प्रॉब्लेममध्ये जर बाकीच्या सगळ्या सेटचे जर एलिमेंट एका सिंगल सेटमध्ये जर प्रेझेंट असतील तर दॅट सेट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सेट. सो याच्यामधला जो X आहे तुमचा, हा कोण झाला, युनिव्हर्सल सेट झाला. सोपं आहे ना. सो जनरली आपण त्याला X किंवा U ने काय करतो बघा, डिनोट करतो. आणि बाकी त्या प्रॉब्लेममध्ये बाकी जेवढे सेट असतील ना, त्या सेटचे सगळे एलिमेंट तुमचे पुढे प्रेझेंट असतील. एलिमेंट प्रेझेंट असतील तुमचे आपल्या ह्या गिवन सेटमध्ये, त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल सेट. ओके. सो दीज आर द इम्पॉर्टंट 10 टाईप्स. प्रॉब्लेममध्ये आणखी तुमचं क्लिअर होईल की याला आपण यूज कसं करणार आहे. आता याच्यातला दुसरा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे ऑपरेशन्स ऑन अ सेट. याला पण मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑपरेशन्स ऑन सेट्स. सो तुम्हाला माहिती आहे बघा बऱ्यापैकी, कारण 9वीला तुम्हाला होतं. ठीक आहे. पहिलं ऑपरेशन आहे युनियन ऑफ सेट. युनियन ऑफ सेट्स.
ठीक आहे. आता युनियन ऑफ सेटचा मिनिंग काय. सो डायरेक्टली मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा तुम्हाला ए हा सेट दिला आहे 1 2 3 4, ठीक आहे, आणि बी हा सेट दिला आहे 3 4 5 आणि 6. तुम्हाला काय करायचं आहे, या दोघांचं युनियन करायचं आहे. ओके, सो युनियन आपण रिप्रेझेंट करतो यू ह्या लेटरने. सो हा झाला ए युनियन बी, ठीक आहे ना. याचं नोटेशन लक्षात ठेवा, याचं नोटेशन आहे यू. सो ए युनियन बी. आता ए युनियन बीचा मिनिंग समजून घ्या. ए युनियन बीचा मिनिंग काय आहे, वी कॅन राईट ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन अ ए अँड बी. युनियनचा मिनिंग काय आहे, वी कॅन राईट ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन ए अँड बी. मला ए आणि बी मधले सगळे एलिमेंट लिहायचे आहेत. फक्त कंडिशन काय आहे सेटची, वन हिडन कंडिशन मी तुम्हाला सांगितली बघा, की कोणताही एलिमेंट जर डबल येत असेल तर वी कॅन राईट दॅट एलिमेंट ओनली वन टाईम. सो तो डबल जरी येत असेल तर एकदाच लिहायचा आहे. मग मी काय करणार, अगोदर सगळे एचे एलिमेंट्स लिहून घेतो 1 2 3 4. आता मला बीचे एलिमेंट लिहायचे. बीचे एलिमेंट्स कोण आहेत, 3 4 5 6. त्यापैकी 3 4 ऑलरेडी सेटमध्ये आलेला आहे, सो त्याला परत लिहायचं नाही. मग पुढचे कोण झाले 5 आणि 6. हे झालं युनियन. समजलं युनियन काय असतं. मग वी कॅन राईट ऑल द एलिमेंट्स प्रेझेंट इन द गिवन सेट्स. फक्त डबल येणारे एलिमेंट्स तुम्हाला एकदाच लिहायचे आहेत. येस, समजलं युनियन ऑफ सेट काय असणार आहे. अजून एक एक्झाम्पल समजा आपल्याला घ्यायचं असेल, ठीक आहे. सपोज तुम्हाला हे झालं समजा एक्झाम्पल 1. सपोज तुम्हाला असं दिलं आहे बघा एक्झाम्पल 2 मध्ये, सी इज इक्वल टू 3 4 5 6. सी नाही, बीच घेतो याला, हे का नाही, ऑलरेडी बी आपला वरती होता. आणि समजा सी इज इक्वल टू लिहितो 6 7 8. आता सांगा रे, बी युनियन सी काय येईल, बोला. सगळे एलिमेंट्स लिहायचे, दोन्ही 3 4 5 6 आणि 8. 3 4 5 6 आणि 7 8, बरोबर ना. 6 कॉमन आहे, सो एकदाच लिहिला 7 8. हे झाला आपला आन्सर, युनियन ऑफ सेट्स. सोपं आहे. दुसरा, इंटरसेक्शन ऑफ सेट. इंटरसेक्शन ऑफ सेट्स. इंटरसेक्शनला आपण डिनोट करतो इन्व्हर्टेड यू ने. हा झाला इंटरसेक्शन. आता इंटरसेक्शनचा मिनिंग काय, पुन्हा आपण एक्झाम्पल घेऊया. मी वरचेच एलिमेंट्स लिहितो एक्झाम्पलमध्ये. 1 2 3 4. बी होता आपला 3 4 5 6 आणि सी काय दिलं तर मी 6 7 आणि 8. आता मला सपोज काय करायचं, अगोदर ए आणि बीचा इंटरसेक्शन लिहायचा. ए इंटरसेक्शन इन्व्हर्टेड यू इज इक्वल टू बी. सो इंटरसेक्शनचा मिनिंग काय असतो, वी कॅन राईट द एलिमेंट्स, म्हणजे ह्या ज्या दोघांचं तुम्हाला इंटरसेक्शन घ्यायचं आहे त्या दोघांच्या सेटमधले एलिमेंट्स तुम्हाला लिहायचे. बट कोणते लिहायचे, वी कॅन राईट ओनली द कॉमन एलिमेंट्स प्रेझेंट इन द गिवन टू सेट. मी पुन्हा रिपीट करतोय, इंटरसेक्शनचा मिनिंग काय आहे, वी कॅन राईट ओनली द कॉमन एलिमेंट्स प्रेझेंट इन द गिवन टू सेट. मग तुम्ही सांगा आता मला, ह्या दोन सेटमध्ये कोणते कोणते एलिमेंट्स कॉमन आहेत ए आणि बी मध्ये. 3 आणि 4. 3 आणि 4. हे झालं आन्सर. ए इंटरसेक्शन बी इज 3 अँड 4. हे झालं समजा एक्झाम्पल 1 तुमचं. आता समजा तुम्हाला काढायचं आहे बी इंटरसेक्शन सी. सो बोला, बी आणि सी मध्ये कोण कॉमन आहे, 6. फक्त 6. करेक्ट. आता तुम्हाला लिहायचं समजा ए इंटरसेक्शन सी. सांगा आता ए आणि सी मध्ये कोण कॉमन आहे. एम्प्टी सेट येईल. ए आणि सी मध्ये कोण कॉमन आहे, कोणीच नाही. काहीच नाही आहे. मग याला काय म्हणतात, एम्प्टी सेट. मग असा मोकळा सेट लिहायचा बघा. कुणीच कॉमन नाही ना ए आणि सी मध्ये. ए 1 2 3 4 आहे आणि सी तुमचा 6 7 8 आहे, कुणीच कॉमन नाही. सो एम्प्टी सेट. एम्प्टी सेटला कशाने डिनोट करतो आपण, 5. ओके, आन्सर आलं 5. कुणीच कॉमन नसेल तर एकतर एम्प्टी सेट लिहा किंवा डायरेक्ट काय लिहा, 5 लिहा. समजलं तुम्हाला मिनिंग आता इंटरसेक्शन ऑफ सेटचा. येस. येस सर. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे तिसरा टाइप, कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्स.
आता ह्या कॉम्प्लिमेंट ऑफ सेट्समध्ये मी एक सेट इथं ॲड करतो, तो म्हणजे युनिव्हर्सल सेट. ओके, समजा तुम्हाला एक्स इज गिवन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, बरोबर आहे. नंतर ए तुम्हाला काय दिला होता, ए होता 1 2 3 4, बी होता आपला 3 4 5 6 आणि सी होता आपला 6 7 8. ठीक आहे. आता मला कॉम्प्लिमेंट लिहायचं. आता कॉम्प्लिमेंटचं नोटेशन काय आहे, जो काही सेट असेल ना सेटच्या वरती डॅश लिहायचा. ओके, द डॅश इज अ कॉम्प्लिमेंट. ओके, आता त्याचं मिनिंग समजून घ्या. आता मला काय करायचं आहे, ए सेटचं कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे. ओके, प्रोसेस समजून घ्या. ए सेटचा कॉम्प्लिमेंट मीन्स व्हॉट, तुम्हाला काय करायचं आहे, एचा ज्या सेटचा तुम्हाला कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे, वी कॅन राईट ऑल द एलिमेंट्स फ्रॉम द युनिव्हर्सल सेट. We can write all the elements present in the universal set excluding किंवा except the elements present in the given set. काय सांगितलं मी, ज्यावेळेस तुम्हाला कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे त्यावेळेस तुम्हाला सगळे एलिमेंट्स कोणत्या सेटमधले लिहायचे आहेत, युनिव्हर्सल सेटमध्ये. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तुम्हाला युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट लिहायचे आहेत. एक इथं युनिव्हर्सल सेट आहे, युनिव्हर्सल सेटमध्ये तुम्हाला एलिमेंट लिहायचे, पण कोणते सोडून, ज्या सेटचा तुम्ही कॉम्प्लिमेंट लिहिताय ते एलिमेंट सोडून. ओके, मग हे बघा, मला आता युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट लिहायचे आहेत, पण मला ए मधले एलिमेंट सोडून द्यायचे आहेत कॉम्प्लिमेंट लिहिताना. म्हणजे इथं कोण कोण आहे, 1 2 3 4, 1 2 3 4 सोडून द्या, म्हणजे कोण राहिलं, 5 6 7 8 9 आणि 10. हा झाला ए कॉम्प्लिमेंट. कळलं आहे. वी कॅन राईट ऑल द एलिमेंट्स इन द युनिव्हर्सल सेट एक्सेप्ट किंवा एक्सक्लुडिंग द एलिमेंट्स प्रेझेंट इन द गिवन सेट. ज्या सेटचं तुम्हाला कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचं आहे त्यातले एलिमेंट सोडून. ठीक आहे. आता मला सांगा रे, बी कॉम्प्लिमेंट काय येईल, एनीवन. बी म्हणजे आता 3 4 1 5 2 7 8 9 आणि 10. 7 8 9 आणि 10. व्हेरी गुड, बरोबर ना, कारण बी मध्ये कोण प्रेझेंट होतं, 3 4 5 6 हे सोडून दिले आपण. मग कोणते लिहिले आपण, जे एक्स मध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे 1 2 6 7 8 9 10, सॉरी 1 2 7 8 9 10. ठीक आहे, बोला सी कॉम्प्लिमेंट काय येईल आता, 1 2 3 4 5 9 8 2 3 4 5 9 10. 9 आणि 10, बरोबर. हा याचा हे झाला कॉम्प्लिमेंट. समजला कॉम्प्लिमेंटचा पण मिनिंग आता सगळ्यांना. ओके, युनियनमध्ये काय केलं आपण, सगळे एलिमेंट्स लिहिले दोन्ही सेटमधले, कॉमन एलिमेंट फक्त आपण एकदाच लिहितो. इंटरसेक्शन ऑफ सेटमध्ये फक्त कॉमन एलिमेंट लिहायचे आहेत, आणि कॉम्प्लिमेंटमध्ये वी कॅन राईट द एलिमेंट्स फ्रॉम युनिव्हर्सल सेट. ओके, युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट लिहायचे त्या सेटमधले सोडून. नेक्स्ट पुढचा टाईप आहे चौथा ऑपरेशन आहे डिफरन्स ऑफ सेट. डिफरन्स ऑफ सेट्स, सो याला डिनोट करतात मायनस साईनने. ओके, मायनस साईन. परत एक्झाम्पल घेऊया आपण. आपला ए होता 1 2 3 4, आपला बी आहे 3 4 5 6 आणि सी आहे आपला 6 7 आणि 8. ओके, सो तुम्हाला समजा अगोदर लिहायचा आहे ए मायनस बी. आता याचा मिनिंग पण समजून घ्या. ए मायनस बी लिहायचा आहे. ए मायनस बी म्हणजे काय, तर तुम्हाला एलिमेंट्स लिहायचे फक्त ए सेटमधले. द एलिमेंट्स, वी कॅन राईट द एलिमेंट्स प्रेझेंट ओनली इन द सेट ए बट नॉट इन द बी. जे कशामध्ये प्रेझेंट आहेत, फक्त सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत तेवढेच लिहायचे, आणि कोणामध्ये नको आहेत ते बी मध्ये नको आहेत. ओके, म्हणजे तुम्ही जर दोन्हीचा जर विचार केला थोडक्यात सिम्पल लँग्वेजमध्ये काय झालं की कॉमन एलिमेंट काढून टाकायचे तुम्हाला, पण लिहायचे कोणामधले, जो इथं पहिला येतोय ना तो, म्हणजे ए मधले मला एलिमेंट लिहायचे. मी पुन्हा रिपीट करतो, वी कॅन राईट द एलिमेंट्स इन द ए सेट, कारण इथं ए अगोदर आला. ओके, म्हणून आपण एक जनरल स्टेटमेंट असं तयार करतो, ए डिफरन्स बी किंवा ए मायनस बी मीन्स वी कॅन राईट द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेट 1 ओनली. ओके, ओनली सेट 1, किंवा वी कॅन राईट द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेट 1 बट नॉट इन द सेट 2. बट नॉट इन द सेट 2, पण ते सेट 2 मध्ये नको आहेत आपल्याला. मग मला सांगा, जर मी ए मायनस बी मला लिहायचं आहे तर मला ए मधले एलिमेंट लिहायचे आहेत, पण ते फक्त ए मध्येच पाहिजे, बी मध्ये नको आहेत ते आपल्याला. जर तुम्ही तो जर विचार केला तर 3 आणि 4 हे बी मध्ये पण प्रेझेंट आहे, सो ते लिहू नका. राहिलं कोण, 1 आणि 2.
कळलं का डिफरन्सचा मिनिंग? सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणजे सिम्पल याच्यात सांगतो की फक्त काय करा, कॉमन एलिमेंट्स काढून टाका आणि बाकीचे एलिमेंट लिहून टाकायचे. ओके, हा असतो डिफरन्सचा मिनिंग. मग मला सांगा आता बी मायनस ए काय येईल? 5 आणि 6. 5 and 6. बरोबर, 5 आणि 6. काय केलं आपण? कॉमन एलिमेंट काढून टाकले. जे एलिमेंट फक्त बी मध्येच प्रेझेंट आहे, ए मध्ये नाही. ओके, आता मला सांगा बी मायनस सी काय येईल? 3, 4, 5. 3, 4 आणि 5. कारण 6 नाही घेता येणार, कारण 6 हा सी मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर. आणि मग सी मायनस बी काय लिहिल? 7 आणि 8. 7 7, आणि 8. 8. बरोबर. 6 नाही येणार कारण 6 हा बी मध्ये प्रेझेंट आहे. समजलं मग डिफरन्सचा मिनिंग? ओके, याला म्हणतो आपण डिफरन्स ऑफ सेट. आणि आता शेवटचा टाईप आहे आपला 5th, सिमेट्रिक डिफरन्स. टाईप नाही, ऑपरेशन. सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स आपण डिनोट करतो डेल्टा ह्या सिम्बॉलने. ह्या सिम्बॉलला काय रीड करायचं? ट्रायंगलचा सिम्बॉल आहे हा. ओके, तुम्ही फिजिक्स वगैरे मध्ये बघितलं असेल ना. याला आपण म्हणतो डेल्टा. ठीक आहे, वी कॅन कॉल इट्स अ डेल्टा. सो हे पण समजून घेण्यासाठी मी एक एक्झाम्पल, वरचंच एक्झाम्पल कॉपी करतो. आता हे बघा, समजा तुम्हाला ए दिला आहे 1, 2, 3, 4. ओके, बी दिला आहे 3, 4, 5, 6. सी दिला आहे 6, 7 आणि 8. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी, असं लिहितात त्याला. ए डेल्टा बी. ए इज अ सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी. मग ए इज सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी काय असतो हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. सो याचा फॉर्म्युला असतो ए मायनस बी युनियन बी मायनस ए. लिहू की तुम्ही? ओके, ए मायनस बी युनियन बी मायनस ए. दिस इज अ सिमेट्रिक डिफरन्स. बरोबर. जर आता हे बी सिमेट्रिक डिफरन्स विथ ए आलं तर हे काय होईल? फक्त बी मायनस ए युनियन ए मायनस बी. उलटं करायचं. मग हे समजलं ना काय कसं दिलं मी? ए मायनस बी युनियन बी मायनस ए. हा झाला सिमेट्रिक डिफरन्स. ठीक आहे. आता मला काय करायचं? ए आणि बीचा सिमेट्रिक डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी, ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी इज इक्वल टू, अगोदर मला सांगा ए मायनस बी काय येईल? चला, तुम्ही वरती काढलेलंच आहे पण तरी मला सांगा, इथं सांगा ए मायनस बी काय येईल? 1, 2. 1 आणि 2 मध्ये काय आहे? युनियन. युनियन. सांगा बी मायनस ए काय येईल? 5, 6. 5 आणि 6. बरोबर. मग आता या दोघांचा युनियन करायचं म्हणजे काय करायचं? सगळे एलिमेंट लिहायचे, फक्त जे कॉमन येतात त्यांना एकदाच लिहायचं. इथं कोणीच कॉमन नाही. सो 1, 2, 5, 6. दिस इज द आन्सर ऑफ ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी. आता तुम्ही ए सिमेट्रिक डिफरन्स ऑफ बी बघा, कोणाचा काढला आपण? तो ए आणि बीचा काढला. ओके, जर मला ए मायनस बी किंवा बी मायनस ए काढायचाच नाही आहे तर मला सांगा रे, मी कसं काढू रे त्याला? म्हणजे डायरेक्ट काढायचं मला ए सिमेट्रिक डिफरन्स बी. सो काय लॉजिक लावणार तुम्ही? दोन्ही मधले कॉमन सोडून. येस, दोन्ही मधले कोण गायब झालं? इथं कॉमन गायब झाले. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दोन सेटचा सिमेट्रिक डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे तर सिम्पली काय करणार तुम्ही? दोन सेटमधले कॉमन एलिमेंट काढून टाका, बाकीचे लिहून टाका. म्हणजे 1, 2, 5, 6. करेक्ट. मग आता मला डायरेक्टली सांगा बी सिमेट्रिक डिफरन्स विथ सी इज इक्वल टू काय येईल? डायरेक्ट सांगायचं आहे, म्हणजे असं ए मायनस बी बी मायनस ए करायचं नाही आहे. 3, 4, 5, 7, 8. कॉमन फक्त कोण आहे? 6 आहे. 6 काढून टाका, म्हणजे कोण राहिलं? 3, 4, 5 आणि 8. करेक्ट. समजलंय? आता ए आणि सी मध्ये तर कोणीच कॉमन नाही, म्हणजे सगळेचे सगळे एलिमेंट येतील तिथं. बरोबर. सांगा मग ए सिमेट्रिक डिफरन्स विथ सी काय येईल? 1, 2, 3, 4, 6, 7, 8. कारण ए आणि सी मध्ये कोणीच कॉमन नाही, तिथं सगळे एलिमेंट येतील. ओके, समजलंय मग सिमेट्रिक डिफरन्स सुद्धा. आता त्यासाठी आपण एक्झाम्पल वाईज घेतलं इथं. ठीक आहे. ओके, आता याच्यामध्ये एक आपल्याला इम्पॉर्टंट लॉ स्टडी करायचा आहे. एक लॉ आहे इम्पॉर्टंट, त्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ, शॉर्टकटमध्ये याला म्हणतात DLM.
DML सॉरी डी मॉर्गन्स लॉ DML DM लॉ DM लॉ म्हणतात त्याला DML शॉर्टकटमध्ये. आता डी मॉर्गन्स लॉ काय असतो, खूप सिम्पल आहे. 2 स्टेटमेंट याच्यामध्ये आपल्याला ते पुढं प्रूव्ह पण करायचे आहेत. A युनियन B याचा जर कॉम्प्लिमेंट असेल, A युनियन Bचा कॉम्प्लिमेंट. सो कॉम्प्लिमेंट काय करायचं, तुम्हाला ब्रॅकेटच्या आतमध्ये आणायचं आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये आणला ना तर तो Aचा पण कॉम्प्लिमेंट होतो. फक्त चेंज काय होतं, मग हा जो युनियन आहे ना, युनियनचं होऊन जातं इंटरसेक्शन आणि मग बी कॉम्प्लिमेंट. समजलं काय करायचं आहे. समजा A युनियन Bचा जर कॉम्प्लिमेंट आहे तर त्या कॉम्प्लिमेंटला ब्रॅकेटच्या आतमध्ये घेऊन या. सो तो होईल Aचा कॉम्प्लिमेंट, युनियनचं झालं इंटरसेक्शन आणि इथं Bचा कॉम्प्लिमेंट. करेक्ट. आता सेकंड A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट. आता A इंटरसेक्शन Bचा कॉम्प्लिमेंट मला काढायचा आहे. A इंटरसेक्शन Bचा कॉम्प्लिमेंट. मग आता काय होईल, परत कॉम्प्लिमेंट आतमध्ये घेऊन या. सांगा लॉजिकली काय आन्सर येईल मग. A complement union B complement. A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट. Aचा कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन झालं युनियन आणि मग काय आलं B कॉम्प्लिमेंट. ओके, याला आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. हे आपण पुढं याला आपल्याला प्रूव्ह करायचंच आहे. ठीक आहे. समजलं आता सगळ्यांना हे. ओके. सो आता याच्यावरती ना काही एक्झाम्पल्स आहेत, पण मी अगोदर आपण काय करू, एक मोठं एक्झाम्पल आहे बघा. एक्झरसाइज किती नंबरची आपली ही एक्झरसाइज 5.1ची. ओके, 5.1 मधला क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व करायचा आपल्याला. यातले काही स्टेटमेंट मी प्रूव्ह करून देतो, बाकीचे तुम्ही प्रूव्ह करा. प्रूव्ह दॅट आहे फक्त, म्हणजे LHS इक्वल टू RHS आणायचं आहे तुम्हाला. ओके, सिम्पल आहे. जे ऑपरेशन आपण स्टडी केले तेच ऑपरेशन सगळे वापरायचे आहेत आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे, 10. सो काय दिलं आहे बघा, क्वेश्चन नंबर 5मध्ये तुम्हाला गिवन काय काय. A इज गिवन 1 2 3 4 1 2 3 4. ठीक आहे. नेक्स्ट B इज गिवन 3 4 5 6 3 4 5 6. ठीक आहे. नंतर C इज गिवन 4 5 6 7 8 4 5 6 7 आणि 8. अँड युनिव्हर्सल सेट इज गिवन X. तो दिला असेल 1 to 10. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे दिलं आहे. तर तुम्हाला खालच्या काही प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्यात. ठीक आहे. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे A युनियन B इंटरसेक्शन C इज इक्वल टू A युनियन B इंटरसेक्शन A युनियन C. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता प्रूव्ह करताना काय करायचं, LHS घ्यायचं. LHS काय ती बघा, नंतर RHS घ्यायची. RHS काय ती बघा, दोघं इक्वलच येणार आहे आणि फ्रॉम 1 and 2 इज व्हेरीफाईड. ओके. सो बघा आता आपण प्रूव्ह करूया. आता मी लेफ्ट हँड साईड अगोदर घेणार आहे. लेफ्ट हँड साईडमध्ये पण कोण घ्यायचं, अगोदर ब्रॅकेट घ्यायचं आहे. मला सांगा B इंटरसेक्शन C काय येईल रे. हे पाहिजे तुम्हाला B आणि C 4 दिसतं का. 5 6. इंटरसेक्शन B आणि Cचा इंटरसेक्शन, B आणि Cचा येस 4 5 6. 4 5 6. हां, B आणि C मध्ये कोण कॉमन आहे, 4 5 आणि 6 कॉमन आहे. झालं हे B इंटरसेक्शन C. त्याचं युनियन कोणाबरोबर, अगोदर कधी पण ब्रॅकेट सॉल्व करायचा असतो. हां, ब्रॅकेट लिहिला आपण. आता A युनियन कोणाबरोबर आहे, B इंटरसेक्शन C बरोबर आहे. बरोबर आहे. A युनियन म्हणजे काय करायचं आहे मला, A आणि B इंटरसेक्शन C यांच्यामधले सगळे एलिमेंट्स लिहायचे आहेत. मग A मधले एलिमेंट्स कोणकोणते आहेत, 1 2 3 4. बरोबर. आणि B इंटरसेक्शन C मध्ये एलिमेंट्स कोणकोणते आहेत, 4 5 6. 4 ऑलरेडी इथं आलेला आहे. इथं फक्त काय लिहिलं आम्ही, 5 आणि 6. हे बघा, ही लेफ्ट हँड साईड झाली कंप्लीट. याला मी इक्वेशन 1 कन्सिडर केलं. आता आपल्याला इक्वेशन 2 तयार करायचं राईट हँड साईडचं. आता अगोदर फाइंड आउट करू आपण A युनियन B. सांगा A युनियन B काय येईल. तुम्ही हे नंबर लिहून घेतले पाहिजे, कारण काय होईल आता हे वरती 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. कारण तुम्ही सांगत चला, मी लिहित चालतो. इथं आता A युनियन C.
सांगा ए आणि सी 1 2 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 बरोबर. पण आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे दोघांचा, हे बघा इथं आहे, दोघांचा इंटरसेक्शन लागतो आपल्याला. सो देअरफॉर वी कॅन राईट ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी इज इक्वल टू, सांगा रे दोघांमध्ये कोण कॉमन आहे आता. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 आणि 6. ए युनियन बी आणि ए युनियन सी मधले मी कॉमन एलिमेंट्स लिहिले कारण इथे इंटरसेक्शन होता. 1 2 3 4 5 6 हे आम्हाला इक्वेशन 2. बघा रे इक्वेशन 1 आणि 2 आलं का रे सेम, आलं सेम. सो कॅन राईट हिअर फ्रॉम 1 and 2. हे काय 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. सो वी कॅन राईट फ्रॉम 1 and 2 ए युनियन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए युनियन बी इंटरसेक्शन ए युनियन सी इज काय म्हणायचं इथं, इज प्रूव्ह किंवा इज व्हेरीफाईड. हे झालं कम्प्लीट आन्सर. ठीक आहे. आता जे सेकंड प्रूव्ह करायचं ते तुम्ही करा होमवर्क. इथं मी सेकंडला होमवर्क करतो. त्यानंतर थर्ड काय बघा, थर्ड काय प्रूव्ह करायचं तुम्हाला, डी मॉर्गन्स लॉ प्रूव्ह करायचं. मी म्हणलं आपल्याला ते पुढं प्रूव्ह करायचं आहे. ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय असतो, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. सो अगोदर मला ए युनियन बीचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. सगळ्यात अगोदर ब्रॅकेट. सो ए युनियन बी वरती तुम्ही लिहिलाय बघा, सांगा परत ए युनियन बी काय आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 करेक्ट. पण मला त्याचा काय लिहायचं आहे रे, कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. कॉम्प्लिमेंटचा मिनिंग 7 8 9 10 युनिव्हर्सल सेटमधले मला इलेमेंट लिहायचे आहेत. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करायचं, डायरेक्ट युनिव्हर्सल सेटमधले इलेमेंट लिहायचे आहेत आणि ज्या सेटचा तुम्ही कॉम्प्लिमेंट करताय ए युनियन बीचा त्याचे इलेमेंट काढून टाका. इथं कोण आहेत 1 2 3 4 5 6 या युनिव्हर्सल सेटमध्ये 1 to 10 त्यातले 1 2 3 4 5 6 काढून टाका कारण ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत ए युनियन बी मध्ये. म्हणजे राहिलं कोण 7 8 9 10. 7 8 9 10 हे झालं तुमचं इक्वेशन 1. आता राईट हँड साईड पहिलं आहे ए कॉम्प्लिमेंट. परत युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट लिहायचे ए मधले काढून. ए मध्ये 1 2 3 4 आहे. मग सांगा किती येईल ए कॉम्प्लिमेंट, काय येईल 5 6 7 8 9 10 5 6 7 8 9 10 बरोबर. बी कॉम्प्लिमेंट 3 4 5 6 बी हा 3 4 5 6 आहे बरोबर. मग त्याचा कॉम्प्लिमेंट काय येईल 1 2 7 8 9 10 1 2 7 8 9 10. ओके. पण त्यांचा काय घ्यायचं आहे आपल्याला बघा, इंटरसेक्शन घ्यायचं आहे बरोबर. मग घ्या इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एलिमेंट्स ह्या दोघांमधले. सांगा कोणकोणते कॉमन आहेत, 7 8 9 आणि 10 हे दोघं कॉमन आहेत ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंटमध्ये. सो देअरफॉर यू कॅन राईट फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय लिहिणार आपण, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. झालं प्रूव्ह. इज प्रूव्ह म्हणा किंवा व्हेरीफाईड म्हणा. ठीक आहे. यातला 4 परत तुम्हाला होमवर्क. नेक्स्ट नंबर 5. नंबर 5 काय बघा, लेफ्ट साईडला ए, राईट साईडला आहे ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आता सगळे सेट तुम्हाला वरती माहिती आहेत. लेफ्ट हँड साईडला ए लागतोय. ए सेट काय आहे तुमचा 1 2 3 आणि 4 आहे. हे झालं माझं इक्वेशन 1. आता राईट हँड साईड इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. अगोदर कोण लागतंय ए इंटरसेक्शन बी. वरती तुम्ही ऑलरेडी ए इंटरसेक्शन बी तयार केलेला आहे. काय रे ए इंटरसेक्शन बी, ए आणि बी मध्ये कोण कॉमन होतं 3 4 होतं का. मला मदत करा रे, सांगत चला कारण मला वरती जावं लागत जाईल असं पार. ए इंटरसेक्शन बी 3 4. आता ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हे बघा रे, बी कॉम्प्लिमेंट तयार केलेला आहे तुम्ही.
हा 1 2 7 8 9 10. मग मला सांगा आता ए आणि बी कॉम्प्लिमेंटमध्ये कोण कॉमन आहे? ए हा तुमचा 1 2 3 4 आहे, 1 2 फक्त 1 2 बरोबर. आणि बी कॉम्प्लिमेंट तुमचा 1 2 7 8 9 10 होता, म्हणजे 1 2. दोघांचं काय घ्यायचं आहे तुम्हाला? युनियन घ्यायचं आहे. हे प्रूव्ह करायचं बरं का, इथं वरती स्टेटमेंट लिहितोय मी, त्याला वेगळ्या पेनाने वापरायला पाहिजे होतं मी. ओके, मग दोघांचं युनियन घ्या. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. युनियन म्हणजे सगळे एलिमेंट लिहायचे याच्यामधले, बरोबर. फक्त काय करत चला शक्यतो, म्हणजे असं जरी लिहिलं तुम्ही 3 4 1 2 तरी चालतंय, पण शक्यतो सिक्वेन्स लिहित चला. म्हणजे काय होईल, 1 2 3 4 आणि हे माझं झालं इक्वेशन 2. सो फ्रॉम 1 and 2 झालं का प्रूव्ह? ए इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज व्हेरीफाईड. यस. 6 नंबर तुम्ही करा, तिथं बी प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. 6 नंबर होमवर्क. आता मी 7 सांगतो. 7 मध्ये काय प्रूव्ह करायचं आहे बघा. मला वाटतं 7 तुम्ही करावा. ए मायनस बी बी सिमेट्रिक डिफरन्स सांगितलं असता. कसं काय करू? 7 करू का 8 करू? तर करतो आम्ही 7. सर 7 तुम्ही करताय, मग 8 करू का मी? ठीक आहे, मग 8 मी करतो. हा, इथं पण लिहून ठेवतो 6. त्यानंतर 7 सुद्धा काय तुमचा होमवर्क आहे. सो 8 नंबर बघा काय दिलंय. ए इंटरसेक्शन बी सिमेट्रिक डिफरन्स सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए इंटरसेक्शन सी, बरोबर. ओके, आता लेफ्ट हँड साईड पहिला मला ब्रॅकेट लागतोय. तुम्हाला शॉर्टकट माहिती आहे बघा. बी सिमेट्रिक डिफरन्स सी कसा लिहायचा? बी आणि सी मधले कॉमन एलिमेंट काढून टाकून सगळे लिहा. बी आणि सी याच्यामधले कॉमन एलिमेंट काढून टाका. कोण कॉमन आहे? 4 5 आणि 6 कॉमन आहे. म्हणजे कोण झाला तो? बी मध्ये 3 राहिला आणि सी मध्ये कोण राहिला? 7 8. बरोबर कर, सगळ्याला कळतंय का काय चालू आहे रे? 3 7 8 हा बी सिमेट्रिक डिफरन्स सी आहे. हा, मग आता ए इंटरसेक्शन बी सिमेट्रिक डिफरन्स सी. सांगा रे तुमच्यापैकी मला आता कोणी ए आणि हा जो आपण बी सिमेट्रिक डिफरन्स सी काढला याच्यामध्ये कोण कॉमन आहे? ए है 1 2 3 4, 3. फक्त 3, बरोबर. हे झालं माझं इक्वेशन 1. ठीक आहे. आता राईट हँड साईडमध्ये अगोदर मला सांगा ए इंटरसेक्शन बी काय? ए तुमचा 1 2 3 4 3 4 3 4 आणि बी तुमचा 3 4 5 6 आहे. सो कॉमन दोघांमध्ये 3 4 आहे. आता मला सांगा ए आणि सी मध्ये कोण कॉमन आहे? 4. फक्त 4 कॉमन आहे. करेक्ट. आता मला ह्या दोघांचं काय करायचं? सिमेट्रिक डिफरन्स काढायचा आहे. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी सिमेट्रिक डिफरन्स ऑफ ए इंटरसेक्शन सी, बरोबर. ह्या दोघांचा मला सिमेट्रिक डिफरन्स काढायचा. सो शॉर्टकट काय सांगितलं मी तुम्हाला? कॉमन एलिमेंट काढून टाका या दोघांमधले. ह्या दोघांमध्ये कॉमन 4 आहे, काढून टाकला. कोण राहिला? फक्त 3. सो फ्रॉम 1 and 2 A intersection B symmetric difference of C is equal to A intersection B symmetric difference of A intersection C is verified. ठीक आहे. सो 7 तुम्हाला दिलंय मी. ओके, आता 9 मी करतो, 10 तुम्ही करा. 9 मध्ये काय? नंबर ऑफ एलिमेंट्स. एन म्हणजे कोण? नंबर ऑफ एलिमेंट्स इन. खूप सोपं आहे तर. ए युनियन बी. या सगळ्या प्रॉपर्टी म्हणून आपण पुढे यूज करणार आहे, बरं का रे. या प्रॉपर्टीज आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू, प्रॉपर्टी म्हणजे फॉर्म्युले म्हणून यूज करणार आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन ऑफ बी. ओके. एन म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स. अगोदर लेफ्ट हँड साईड काय दिलं तुम्हाला? ए युनियन बी. काय आहे सांगा? ए युनियन बी 1 2 3 4 5 आणि 6 आहे, बरोबर ना? 1 2 3 4 आणि 3 4 5 6. तुम्हाला कोण लागतंय? नंबर ऑफ एलिमेंट्स लागतात.
सो एन ऑफ ए युनियन बी किती एलिमेंट्स बघा हे 1 2 3 4 5 6. सो 6 हे झालं माझं इक्वेशन 1. आता मला हे काढायचे बरोबर. सो ए तुमचा 1 2 3 4 आहे. मी लिहितो इथं चला. ए तुमचा काय आहे 1 2 3 4. मग एन ऑफ ए किती रे 4 एलिमेंट आहे ना तुमचे 4 बरोबर. बी काय दिलेला आहे तुम्हाला बी आहे 3 4 5 6. मग एन ऑफ बी किती 4. 4 परत 1 2 3 4 करेक्ट. त्यानंतर या तुम्ही ए इंटरसेक्शन बी पण काढलेला आहे. सॉरी ए इंटरसेक्शन बी काय आहे ए आणि बी मध्ये कोण कॉमन आहे 3 आणि 4 बरोबर. हेच कॉमन आहेत ना. मग एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय रे 2. 2. पण आपल्याला काढायचं काय राईट हँड साईडला एन ऑफ ए आणि एन ऑफ बी ची ॲडिशन आहे आणि मायनस इंटरसेक्शन आहे. ओके सो देअरफॉर यू कॅन राईट हिअर एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू एन ऑफ ए 4 होता एन ऑफ बी 4 आहे मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 2 आहे. किती झालं रे 4 + 4 8 8 - 2 6. सो फ्रॉम 1 and 2 1 पण किती आलता आपला ए युनियन बी नंबर ऑफ एलिमेंट 6 आणि राईट हँड साईडचे सुद्धा नंबर ऑफ एलिमेंट 6. सो देअरफॉर यू कॅन राईट फ्रॉम 1 and 2 एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज व्हेरीफाईड. ओके आणि नंबर 10 तुमच्यासाठी होमवर्क. ओके आणि 6:30 पण झालेत. सो उद्या आपण आणखी काय एक्झाम्पल बघूया त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. सोपं चॅप्टर आहे काय जास्त डिफिकल्ट नाही. एक्सपोर्ट ऑल. ठीक आहे. आज जशी बरी अटेंडन्स साक्षी प्रेझेंट आहे साक्षी साबले सिद्धी आहे श्रावणी आज आदिती लबडे आणि तनिष्का पवार पण आहे. ठीक आहे थांबा 1 मिनिट अटेंडन्स जस्ट वेट मी ते अटेंडन्स. ओके समजलं का सगळ्यांना लेक्चर आपलं आजचं. Yes, sir. Yes, sir. ओके ठीक आहे. मग दिलेला होमवर्क करा कम्प्लीट. आता हे काय सोपंच आहे बघा सगळ्यांनीच करा आणि मला पाठवा मग तुम्ही. ओके सो थांबूया आपण. अटेंडन्स केली मार्क मी. चलो बाय बाय.